पासपोर्टच्या नवीन नियमांनुसार 1 जुलैपासून सामान्य 36 पानांच्या पासपोर्टसाठी आता 1500 रुपयांऐवजी 2500 रुपये मोजावे लागतील। तर तत्काल पासपोर्टची फी ही 5000 रुपये इतकी करण्यात आली आहे। तुम्ही पहिल्यांदा पासपोर्टसाठी अर्ज करत असाल किंवा जुना पासपोर्ट तुम्हाला रिन्यू करायचा असेल किंवा हरवलेल्या पासपोर्टमुळे जर तुम्ही पुन्हा एकदा नवीन पासपोर्टसाठी अप्लाय करत असाल किंवा तुमच्या मुलांसाठी पासपोर्ट काढत असाल तर अशा सगळ्या प्रकारच्या पासपोर्टसाठीची फी ही आता वाढवण्यात आली। त्यामुळे तुम्हाला आता पासपोर्टसाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहेत। अनेक जण पासपोर्टसाठी अप्लाय करतायत, पण पासपोर्टसाठी ऑनलाईन अर्ज नेमका कसा करावा हे अनेकांना माहिती नाहीये। पासपोर्टसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। सगळ्यात आधी पासपोर्ट सेवेसाठीची passportindia.gov.in ही जी वेबसाईट आहे त्याला भेट द्या। त्याच्यावर क्विक लिंक्स मेन्यूमध्ये तुम्हाला अप्लाय फॉर पासपोर्ट हा पर्याय दिसेल। या पर्यायावर क्लिक करा। त्यानंतरच्या पेजवर फ्रेश, रिइश्यू, तत्काळ पासपोर्ट किंवा डिप्लोमॅटिक, ऑफिशियल पासपोर्ट असे वेगवेगळे ऑप्शन तुम्हाला दिसतील। त्यापैकी जो योग्य ऑप्शन आहे तो तुम्ही सिलेक्ट करा। त्यानंतर तुम्हाला ज्या सूचना सांगण्यात येतील त्या सगळ्या सूचना फॉलो करा आणि तुमची पासपोर्टची प्रक्रिया पूर्ण करा। तुम्हाला आणखी कोणत्या ऑनलाईन ॲप्लिकेशन प्रोसेस विषयीची माहिती हवी असेल तर आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका। धन्यवाद।